नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ठीक आहे, ही झाली एक औपचारिक ओळख, पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खरं तर फक्त अभ्यासक्रमापुरता नाहीये. आपल्याकडे जे साहित्य आहे ते खूप मोठा दावा करतं. हो. ते म्हणतं की एका देशाची लोकशाही किंवा समाजाचा सलोखा हे काही मोठ्या कायद्यांनी किंवा धोरणांनी नाही, तर आपल्या घरातल्या छोट्या छोट्या सवयींमधून घडतो. अगदी. म्हणजे सहलीला कुठे जायचं या चर्चेपासून ते अगदी घरातल्या कामांच्या वाटपापर्यंत या सगळ्याचा संबंध थेट सार्वजनिक जीवनाशी कसा आहे हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. आणि हाच धागा खूप महत्वाचा आहे की नाही. आपण अनेकदा कुटुंब आणि समाज या दोन गोष्टींना म्हणजे खूप वेगवेगळे मानतो. हो, वेगळे कप्पे करतो आपण. बरोबर. पण हे साहित्य सांगतं की कुटुंब ही समाजाची एक छोटी प्रयोगशाळा आहे, एक लॅब आहे. घरात जे काही घडतं, जे शिकवलं जातं, त्याचाच आरसा आपल्याला समाजात दिसतो. अच्छा. त्यामुळे सहभाग, प्रामाणिकपणा, सहिष्णुता हे शब्द मोठे वाटले तरी त्यांची सुरुवात अगदी साध्या सोप्या कौटुंबिक प्रसंगांमधून होते. चला तर मग याच प्रयोगशाळेतील पहिल्या प्रयोगापासून सुरुवात करूया. निर्णय प्रक्रियेतील सहभाग या साहित्यात एक साधंसं उदाहरण दिलंय की सुट्टीत कुठे जायचं हा निर्णय सगळे मिळून घेतात. आता हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. हो, वाटतं तर. पण खरं सांगायचं तर व्यवहारात असं नेहमीच होत नाही. अनेकदा घरात एकाच व्यक्तीचं मत चालतं किंवा मग वाद होतात. तर या संघर्षाबद्दल हे साहित्य काही बोलतं का? म्हणजे समजा सहमती झालीच नाही तर काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे साहित्य थेट संघर्षावर भाष्य करत नाही, पण ते प्रक्रियेवर भर देतं. म्हणजे मुद्दा अंतिम निर्णयापेक्षा निर्णय घेण्याच्या पद्धतीचा आहे. ओके. याचे 3 मोठे फायदे सांगितले आहेत. एक म्हणजे जेव्हा प्रत्येकाला बोलायची संधी मिळते, तेव्हा कोणालाही असं वाटत नाही की आपल्याला डावलं गेलंय, भलेही त्यांचा मुद्दा स्वीकारला गेला नाही. तरी माझं ऐकून घेतलं गेलं ही भावना महत्वाची असते. अगदी तीच भावना, म्हणजे प्रक्रियेत सामील करून घेणं हेच पहिलं यश आहे. बरोबर. दुसरा फायदा म्हणजे चर्चेतून विषयाच्या सगळ्या बाजू समोर येतात. कदाचित एखाद्या व्यक्तीला जो धोका किंवा फायदा दिसला नसेल, तो दुसऱ्याच्या बोलण्यातून समोर येतो. हो, हे खरंय. आणि तिसरा, जो मला वाटतं सर्वात महत्त्वाचा आहे, जेव्हा आपलं मत विचारात घेतलं जातं, तेव्हा त्या निर्णयाबद्दल आणि कुटुंबाबद्दल एक जबाबदारीची, एक आपलेपणाची भावना निर्माण होते. हो. आपण फक्त एक सदस्य नसतो, तर त्या कुटुंबाचे एक महत्त्वाचे भागधारक म्हणजे स्टेक होल्डर बनतो. आणि हेच तत्व कामाच्या ठिकाणीही लागू होतं, नाही का? ज्या मीटिंगमध्ये फक्त बॉस बोलतो तिथे कर्मचारी फक्त उपस्थित असतात. पण जिथे त्यांचे विचार ऐकून घेतले जातात तिथे ते जास्त जबाबदारीने काम करतात. अगदी. म्हणजे कुटुंबातला हा नियम वैश्विक आहे. हो. आणि हे साहित्य याला सार्वजनिक जीवनाशी जोडतं. हो. आणि ते खूप प्रभावीपणे जोडतं. यात वृत्तपत्रांतील काही बातम्यांचा उल्लेख आहे, जसं की शहराच्या विकास आराखड्याबद्दल नागरिकांकडून सूचना मागवणे अच्छा. किंवा महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात लोकांना सहभागी करून घेणे. म्हणजे आपल्या शहराचा पैसा कोणत्या गोष्टींवर खर्च व्हावा हे नागरिक ठरवू शकतात. हे दुसरं तिसरं काही नसून कुटुंबातील चर्चेचंच एक मोठं स्वरूप आहे. वा. म्हणजे घरात आपलं मत मांडायची सवय लागली तरच आपण समाजात एक जागरूक नागरिक म्हणून आपलं मत मांडू शकतो. ही एक सवय आहे जी घरातून सुरू होते. बरोबर. आणि हे फक्त सूचना देण्यापुरतं मर्यादित नाही. सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्यावर मत नोंदवण्याचा हक्कही याच तत्वातून येतो. लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणं नाही, नाही. तर निर्णय प्रक्रियेत सतत सहभागी असणं. आणि या सहभागाचा पाया आपल्या घरातच घातला जातो. तर सहभाग हे सुनिश्चित करतो की प्रत्येकाचा आवाज ऐकला जाईल. पण त्या आवाजात जर प्रामाणिकपणा नसेल तर तर त्या सहभागाला काहीच अर्थ उरत नाही, नाही का? बरोबर. चर्चा जर खोट्या माहितीवर किंवा विचारांवर आधारित असेल तर निर्णय चुकू शकतो. आणि इथेच हे साहित्य आपल्याला प्रामाणिकपणा या दुसऱ्या महत्वाच्या मूल्याकडे घेऊन येतं. सुंदर जोडणी आहे ही. कारण सहभाग आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. या साहित्यात आफरीनचं उदाहरण आहे, जिने मिनूकडून पेन्सिल घेतली आणि वापरून झाल्यावर परत केली. हो. किंवा मेरीचं उदाहरण, जिला रिक्षात सापडलेली पिशवी तिने पोलीस चौकीत जमा केली. ही दोन्ही सकारात्मक उदाहरणं आहेत. पण यात एक नकारात्मक उदाहरणही आहे जे मला वाटतं जास्त विचार करायला लावणारं आहे. शमा सायकलवरून पडते पण आईला सांगते की नोहाने मला पाडलं. इथे ती अप्रामाणिक वागते.
आणि याचा परिणाम काय होतो यावर साहित्य प्रकाश टाकतं. प्रामाणिकपणामुळे आपण निर्भय बनतो, कारण आपल्याला काही लपवायचं नसतं. पण अप्रामाणिकपणामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. अच्छा. क्षमाला कुठेतरी मनात भीती वाटत राहील की तिचं खोटं उघडकीस येईल. हे खूप मोठं मानसिक ओझं असतं. मला यातली प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास जोडणारी गोष्ट खूपच रंजक वाटली. आपण नेहमी प्रामाणिकपणाला एक नैतिक मूल्य म्हणून पाहतो, पण हे साहित्य त्याला एका मानसिक शक्तीशी म्हणजे आत्मविश्वासाशी जोडते. हे खरंच वेगळं आहे. आहेच. आणि चूक झाल्यास ती मोकळेपणाने कबूल केल्यास ती सुधारण्याची संधी मिळते आणि नात्यांमधला विश्वास वाढतो, हेही यात म्हटलंय. नक्कीच. आणि हाच वैयक्तिक प्रामाणिकपणा सार्वजनिक जीवनात कसा बदल घडवतो याचं एक उत्तम उदाहरण यात दिलं आहे. बस किंवा रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे. हो, हे उदाहरण खूपच थेट आहे. म्हणजे 1-2 लोकांनी तिकीट नाही काढलं तर व्यवस्थेवर काय एवढा परिणाम होणार आहे असं वाटू शकतं. आणि इथेच एक खूप मोठा विचार दडलाय. आपल्याला वाटतं की आपण एकट्याने तिकीट नाही काढलं तर काय फरक पडणार. पण हे साहित्य सांगतं की एका निरोगी समाजाचा पाया अदृश्य सहकार्यावर अवलंबून असतो. अदृश्य सहकार्य. हो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण प्रामाणिकपणे तिकीट काढतो तेव्हा आपण फक्त पैसे देत नाही तर त्या संपूर्ण व्यवस्थेवरील आपला विश्वास व्यक्त करत असतो. हा विश्वासच त्या व्यवस्थेला जिवंत ठेवतो. अच्छा. जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा व्यवस्था तोट्यात जाते आणि मग बंद पडते. म्हणजे वैयक्तिक कृतींचा सामूहिक परिणाम होतो. प्रामाणिकपणा ही केवळ नैतिक निवड नाही तर एक व्यावहारिक गरज आहे. आणि याच संदर्भात सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं आहे जे खरंच खूप प्रभावी आहे. ते उदाहरण तर खूपच जबरदस्त आहे. विचार करा, 2011 सालचा वर्ल्ड कपचा सामना. लाखो लोक पाहत आहेत. पंचांनी तुम्हाला नाबाद ठरवलंय, म्हणजे तुम्हाला खेळायला एक फ्री पास मिळालाय. हो. पण तरीही चेंडू बॅटला लागलाय हे माहीत असल्यामुळे स्वतःच्या आतल्या आवाजाला मान देऊन परत जाणं हीच खरी ताकद आहे. इथे विजय पराभवाच्या पलीकडचा प्रामाणिकपणा दिसतो. खरंय. म्हणूनच प्रामाणिक व्यक्तींबद्दल सर्वांना आदर वाटतो. बरोबर. म्हणजे प्रामाणिकपणा हा वैयक्तिक पातळीवर सुरू होऊन व्यवस्थेवर परिणाम करतो, पण जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा फक्त प्रामाणिकपणा पुरेसा नसतो. त्यांना एकमेकांना जोडून ठेवणार एक सूत्र लागतं. आणि इथेच हे साहित्य सहकार्य या मूल्याला समोर आणतं. हो, कारण समाज हा व्यक्तींचा समूह असतो आणि तो सहकार्याशिवाय चालूच शकत नाही. सांघिक खेळाचं उदाहरण इथे खूप समर्पक आहे. खेळात जसं खेळाडूंमध्ये जितकं जास्त सहकार्य असतं तितकं त्यांचा खेळ चांगला होतो. पण सहकार्य म्हणजे फक्त एकत्र काम करणं इतकंच आहे का, की त्याचा काही वेगळा अर्थ आहे? नाही, त्यापेक्षा ते अधिक व्यापक आहे. या साहित्याप्रमाणेच सहकार्य म्हणजे एकमेकांच्या मर्यादा समजून घेऊन त्या भरून काढणं. अच्छा. सांघिक खेळात जसा एका खेळाडूची धावण्याची गती कमी असेल तर दुसरा खेळाडू त्याला कव्हर देतो. समाजातही तसंच आहे. प्रत्येकाकडे प्रत्येक कौशल्य नसतं, पण सहकार्यामुळे आपण एक परिपूर्ण संघ बनतो. बरोबर. गावातील जत्रा, उरूस किंवा शहरातील मोठे कार्यक्रम याचं उत्तम उदाहरण आहेत. कोणी सजावट सांभाळतं, कोणी आर्थिक बाजू, तर कोणी सुरक्षा. हे सगळं सहकार्यानेच शक्य होतं. आणि सहकार्य तेव्हाच शक्य होतं जेव्हा लोकांमध्ये एकमेकांच्या मतांबद्दल, पद्धतींबद्दल आदर असतो. जरी आपल्याला एखाद्याची पद्धत पटली नाही तरी आपण त्याच्यासोबत काम करतो. आणि हा धागा आपल्याला पुढच्या मूल्याकडे घेऊन जातो, सहिष्णुता. अगदी बरोबर. सहकार्य हे कृतीबद्दल आहे, तर सहिष्णुता विचारांबद्दल आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता, अशी सोपी व्याख्या इथे दिली आहे. हो, आणि भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात याचं महत्त्व तर अनमोल आहे. सहिष्णुतेची व्याख्या दुसऱ्यांच्या मतांचा आदर करणे अशी दिली आहे, जी अगदी सोपी आहे. पण ह्यात एक छुपा संघर्ष आहे, नाही का? म्हणजे प्रकाश टाकतं का? हे साहित्य त्या संघर्षावर थेट बोलत नाही, पण ते एक मार्ग सुचवतं. ते म्हणतं की सहिष्णुतेमुळे आपण इतरांचा विचार सहानुभूतीने करायला शिकतो. सहानुभूतीने? हो, म्हणजे त्या व्यक्तीचं मत माझ्यापेक्षा वेगळं का आहे, त्याच्या अनुभवात असं काय आहे ज्यामुळे तो असा विचार करतोय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं. यामुळे आपण समोरच्या व्यक्तीला चुकीचं ठरवण्याऐवजी वेगळं म्हणून पाहतो. अच्छा. आणि यामुळेच समाजात सलोखा टिकून राहतो. यातलं मुलांच्या सहलीचं उदाहरण हेच स्पष्ट करतं, बरोबर? सविता खूप बडबड करते आणि समीर खोड्या काढतो, म्हणून बाकीची मुलं त्यांना गटात घ्यायला तयार नाहीत. हो, हा एक टिपिकल मतभेद आहे. हा एक प्रकारचा असहिष्णू दृष्टिकोन आहे. बरोबर. पण मग गायत्री नावाची मुलगी एक वेगळा दृष्टिकोन मांडते.
ती त्यांच्यातील दोषांकडे पाहण्याऐवजी गुणांकडे पाहते. ती म्हणते सविता गाणं छान म्हणते आणि समीर चांगले विनोद सांगतो. आपण त्यांना वगळण्याऐवजी त्यांच्याशी बोलूया. हे खूप महत्वाचं आहे. तिने थेट उपाय सुचवला, संवाद. हो. दुसऱ्यांमधील दोष पाहण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देणं आणि संवादाने मार्ग काढणं हेच सहिष्णुतेचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो पहा. बाकीच्या मुलांनाही ते पटतं. ते म्हणतात, हो, सविताकडून आपण नवीन गाणी शिकू आणि समीरकडून विनोद ऐकू. आणि मग सगळे मिळून सहलीची तयारी करायला लागतात. बरोबर. एका वेगळ्या मताचा आदर केल्यामुळे एक वाद मिटला आणि गट पुन्हा एकत्र आला. हीच सहिष्णुतेची ताकद आहे. विविधता जपली जाते आणि सामाजिक जीवन समृद्ध होतं. स्त्री आणि पुरुष याच मुद्द्यावर आपलं शेवटचं मूल्य आधारित आहे. स्त्री पुरुष समान असतात. मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समान असतात, त्यांच्यात भेदभाव न करणे, ही सरळ व्याख्या इथे दिली आहे. आणि ही समानता फक्त हक्कांपुरती मर्यादित नाही. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत. हो. आणि त्या दोघांसाठीही समान महत्वाच्या आहेत. या गरजांची पूर्तता सारखीच झाली पाहिजे आणि दोघांनाही प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे, यावर ह्या साहित्यात भर दिला आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी यात काही दैनंदिन जीवनातील भेदभावाची उदाहरणं दिली आहेत, जी खूप सूक्ष्म पण परिणामकारक आहेत. जसं की काही घरांमध्ये आधी मुलासाठी दप्तर गणवेश खरेदी केला जातो आणि मुलीच्या बाबतीत चालढकल केली जाते. हो. किंवा कबड्डीत हारल्यामुळे रडणाऱ्या राजूला त्याचा मित्र म्हणतो, मुलीसारखा काय रडतोस? म्हणजे रडणं जे एक नैसर्गिक मानवी भावना आहे, त्याला स्त्रीत्वाशी जोडून कमी लेखलं जातं. भावना व्यक्त करण्याचा हक्क दोघांनाही समान आहे, हेच आपण विसरतो. तिसरं उदाहरण वंदनाचं आहे, जिला बॅटबॉल खेळायला आवडतं, पण तिला खेळायला बाहुली किंवा भातुकलीचं सामान दिलं जातं. म्हणजे तिची आवड-निवड विचारातच घेतली जात नाही. आणि चौथं, घरातील कामात फक्त मुलीनेच मदत करावी अशी अपेक्षा ठेवणं. बरोबर. ही जी उदाहरणे आहेत ना, मुलीसारखा रडू नकोस किंवा मुलीला भातुकली देणं, ही खूप सूक्ष्म आहेत. यातून हेच दिसतं की असमानता ही काही मोठ्या कायदेशीर भेदभावातून नाही, तर अशा रोजच्या संवादातून आणि अपेक्षांमधूनच समाजात झिरपते. खरंय. हे खूप विचार करायला लावणार आहे. कळत नकळतपणे आपण पुढच्या पिढीत हे विचार रुजवत असतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण सहभाग, प्रामाणिकपणा, सहकार्य, सहिष्णुता आणि स्त्री-पुरुष समानता या मूल्यांबद्दल बोललो. या केवळ कल्पना नाहीत, तर ही ती मूल्य आहेत जी आपण कुटुंबात शिकतो आणि ज्यांच्यामुळे एक चांगला, निरोगी समाज घडतो. यातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे मला जो वाटतो तो म्हणजे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील अतूट संबंध. आपण जी मूल्ये घरात शिकतो तीच समाजात वागताना उपयोगी पडतात. हो, एक धागा आहे. आहेच. घरात चर्चेत भाग घेतल्याने सार्वजनिक जीवनात आवाज उठवण्याची हिंमत येते. घरातील प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक सेवा सुधारतात. बरोबर. मित्रांमधील सहिष्णुतेमुळे समाजात सलोखा निर्माण होतो आणि कुटुंबात स्त्री-पुरुष समानतेचा आदर केल्यास कामाच्या ठिकाणी किंवा समाजातही तो आदर टिकून राहतो. म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरातूनच होते. अगदी. जाता जाता एक विचार. हे साहित्य आपल्याला सांगतं की आपल्यातील दोष दूर करण्यासाठी मित्र आणि कुटुंब मदत करतात. पण जर जवळचीच व्यक्ती चुकीची म्हणजे अप्रामाणिकपणे किंवा असहिष्णुपणे वागत असेल, तर तिला विरोध न करता, पण तिची चूकही मान्य न करता, तिला योग्य मार्गावर कसा आणता येईल? हा एक मोठा पेच प्रसंग आहे. नक्की विचार करा.